वाफले ना रे. हे बघा मस्त झाले ते. आणि गणपती बाप्पा. बघा मला हार जास्त आवडला. सगळ्यात जास्त हार आवडला आम्हाला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. आज बऱ्याच दिवसांनी आम्ही ब्लॉग बनवतोय. बरेच दिवस झाले आणि मी अशा सकाळची घाई गडबड चालू आहे आणि मी अशा अवतारावर आहे आणि गॅस केला एवढा हवा सुटलेली आहे आणि सकाळपासून ब्लॉग करू करताना सगळी कामं माझी डन झालेली आहेत आणि आता लास्ट माझा मोदक झालेले आहेत. कारण आज आमचा श्रियांचा लास्ट नवस आहे जो की पाली बल्लाळेश्वरला अष्टविनायक मधला आपला गणपती आहे बल्लाळेश्वर तिथे की 21 मोदक आणि 5 नारळ असं. तर तो जाऊ आमचं कधीपासून चाललेला. तो फायनली आज मंगळवार आहे आणि त्या संकष्टीला तर गर्दी असते खूप, त्याच्यामुळे जाता येणार नाही म्हणून म्हटलं आपण मंगळवारी एकच जाऊया. तर आजचा मंगळवार आम्ही चूज केलाय आणि आज आम्ही चाललो गणपतीच्या इथे. आणि सकाळी लवकर उठली, जेवण बनवला. मी आज लेट उठलो, मोदक पण झाले. व्हिडिओ बनवायला टाइम नाही भेटला. मोदक रेडी झाले, आता ते फक्त हे वाफेवर ठेवायचे आहेत. एक घाणा झालेला आहे, इथे ठेवलेले आहेत. एक घाणा तर घाणा. हे तयारी पण झाली आहे, मस्त केलेत. हे बघा, हे अरे दिसत पण नाही. अरे कसे दिसत नाही. हे बघा, हे झालेले आहेत आणि थोडेसे राहिलेले आहेत. कारण की माझ्याकडे ना स्टीम साठी डब्बा नाही, म्हणजे आपला तो काय तांब्याचा डब्बा असतो किंवा इडली मेकर किंवा अजून तो स्टीलचा काय असतो डब्यात स्टीमर वगैरे, ते माझ्याकडे नाही. त्याच्यामुळे मी टोपावरती चाळण ठेवून मग ते असं मी वाफवते. त्याच्यामुळे मला डबल असं करायला लागले. हे पहिले केल्यानंतर हे वाले दाखव ना जे बनवून आहे. अजून हे रेडी नाही झालेले आहेत, तर हे करायचे आहेत. आणि श्रियान, टक्कू कुठे? टक्कू सगळं ओढायला जातं. टक्कू कुठे? आमची केस बघा किती छान आहेत. महिना टक्कू कुठे? अरे वा, अजून टक्कू आहे. आली केशा, आता टक्कू नाही तुझ्या लाज. आता केशा आली तुला. श्रियान फ्लँकिश दे पटकन, चल आणि आपण जाऊया. हा, तर फ्लँकिश आम्ही दिलेला आहे आणि आता जेवतो. एक थोडेसे मोदक अजून बनवायचे रेडी आहेत, ते फक्त वाफेला द्यायचे. आणि अशी घाबरत मी मोदक केले, कारण की फर्स्ट टाइम असे मी मोदक केले. म्हणजे करते मी घरात आणि श्रीयू झाल्यापासून फर्स्ट टाइम, म्हणजे 2 वर्षानंतर मी मोदक आता केलेले आहेत. म्हणजे असं कुठेतरी न्यायचे बाहेर, त्याच्यामुळे चांगले होऊ दे चांगले. आणि एकतर एवढा आपल्याला अंदाज पण नसतो. तो बाप्पाने आम्हाला चांगले मोदक करून दिलेले आहेत. कुठे वेडे वाकडे झालेले नाही, एक फक्त फाटला, बाकी सगळे एकदम ओके आहे. एक्स्ट्रा पण केले, त्यांचे 21 मोदक प्लस थोडेफार एक्स्ट्रा जर समजा चीर पडली ना हे वगैरे खराब फुटला वगैरे वाफवता वेळेस, तर एक्स्ट्रा म्हणून एक्स्ट्रा केले. हे बघा, ह्याचे हे असे नखरे असतात. चला आता नंतरच भेटूया, सगळी तयारी झाल्यानंतर. तर फायनली हे बघा डन. लास्ट हे वाफवून घेतले आणि जुगाड माहितीये कसा मी गेला. हा पातेला आणि ह्याच्यावरती असं ठेवला आणि त्याच्यावरती हे गरम आहे, हा टोप ठेवला आणि मस्त. आणि थोडीशी गॅप म्हणून थोडी हवा जात होती म्हणून त्याच्यावर परत भाताचा टोप ठेवला, थोडा वेट ठेवला, म्हणजे पूर्ण पॅक झालं. ते नाही ठेवला, आपण काढून टाकला काय. आपण छान वाफले ना रे. हे बघा मस्त झाले ते. आणि नशिबाने मला केशरची आठवणच नव्हती, कारण आपल्या घरात माझं होतं ना मागच्या वेळेचं, ते पण बरोबर तेवढ्या सगळ्या मोदकांवर केशर तेवढंच पुरलं. काय माहिती सगळे. आणि मी टार्गेट केलेलं कालपासून की 25 मोदक, तेवढं 25 आणि बरोबर 25च सगळं झाले मोदक पण. आणि सगळं म्हणजे काय माहिती असं होते, बाप्पाची कृपा आहे. बघ ना, सगळं सेम टू सेम पुरलं. चला आता निकेश जेवण झालेलं आहे, मी जेवते आणि मी रेडी होते आणि तू बाबूला बरोबर. अगं बाई, फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत. हा बघा, ह्याची घाई लागलेली आहे. चला डोरू. अरे जाऊया डबा खाली टाकू का? जाऊया. सो टायमात कधीच नाही लेट झाला, 1 तास लेट झालाय आज. मोदक घेतले डब्यामध्ये आणि इकडे हार वगैरे सगळा. सगळ्यात जास्त मला आवडलेला आहे तो हार 1 नंबर मिळालाय आम्हाला. कसं भारी होतं ना हार, मस्त आहे. अगं बाई अटकला. सोनू जायच्या आता. लवकर माहितीये का तू? गणपती बाप्पा चला. हा गणपती बाप्पा मोरया. आणि दुसरा राहिला ना आपलं एवढंच. काय नाही, एवढंच आहे, एवढंच, बाकी काय नाही. एक पिशवी भरलेली आहे.
आता सुरी पण घ्यायची आहे ना. हा सुरी पण, केळीचा पान जर मध्येच कुठे जर दिसला तर आम्ही केळीचं पान कापून घ्यायचं म्हणून सुरी घेतलेली आहे, कारण की आम्हाला केळीचं पानच नाही मिळालेलं आहे. ओके, लागतं की नाही माहिती नाही, जस्ट सोबत तर घेऊन जाऊ आपण, तिथे तो ब्राह्मण वगैरे बोलला तर ठेवायचं. चालेल चालेल, चला चला. त्यानंतर त्याला घाई झाली. चल तर फायनली 2 तासाच्या ट्रॅव्हलिंगने 2 तास लागले. स्लो आलो, आम्हाला वाटलं आली आम्ही मधल्या रूटने आलो ना, त्याच्यामुळे पोहोचलो आता. शाळेतली बस आली वाटतं का काय माहिती, फॅमिली. अरे हा, हे बघा शाळेतली बस नाही, मोठी फॅमिली आलेली आहे मोठी. आणि परत ना आम्ही आणलंय ताटच आणलेलं आहे, आणि एवढी पिशवी त्याच्यामध्ये खाली करायची आहे. तू पकड हातात, हेवी आहे. हा हेवी लागते, तू हातात पकड. मी पकडतो, माझ्या पोराला तू पकड. केळीचं पान का भेटलं नाही. चला चलो एवढी. पालीमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि गर्दी काहीच नाही, कारण आम्ही आलो आहोत संध्याकाळी. संध्याकाळ झाली त्याच्यामुळे गर्दी नाही, बरं आहे. म्हणजे आम्ही जाऊ, आतमध्ये गर्दी असेल, पण इकडे तर कोण काय दिसत नाही एवढा. ठीक आहे, तेवढी जमून जातील. हा छोट्याचा नंबर लागणार आहे पहिले. गेल्या वर्षी आपण आलेलो उत्सव होता तेव्हा, त्याच्यावर आत्ता आलो. आम्ही परत आणायला विसरलो, त्याच्यामुळे लफडा झाला. इकडे मोदक काढले, हार आता पिशवीतच घेऊन जायला लागेल. हा हार हातात, पण परत असता तर कसा एकच, मला वाटलं परत घेतलेला आहेस तू, जाऊ दे. आणि हे नारळ आमचे सगळ्यात जास्त हार आवडला आम्हाला. निघाला गणपती बाप्पा. हा आता पण सोडणार आतमध्ये, गर्दीच नाही, कोणीच नाही बघा, खाली आहे पूर्ण. चलो झालेला आहे आणि इतकं छान दर्शन झालं, गर्दी तर बिलकुल नाही आहे. आणि मस्त आज गाभाऱ्यामध्ये गेलो आम्ही, आणि मोदकांचा तर नैवेद्य मनापासून केला, आणि नवसच होता समजा. मस्त गणपती बाप्पाच्या समोर ठेवला, त्याचा नैवेद्य सपलक सोडला, आणि देवाला चोबू घ्यायचा मानतं आमचं मामी वगैरे असं आम्ही बोललो. आणि हार आम्ही घेतला, आणि तुम्हाला मनापासून तो हार आवडला, मस्त गणपती बाप्पाला घातलेला आहे. एकदम गर्दी होता तो हार, आणि मस्त मजा वाटली एकदम. लोकांनी बराच वेळ आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये होतो, खूप छान वाटतं. काही नवस पूर्ण झालेलं आहे आमचं. आणि आम्ही जेव्हा गाडी घेतलेली तेव्हा आम्ही गाडीची पूजा करायला इथे आलो, आणि तेव्हा आम्हाला गाभाऱ्यामध्ये फर्स्ट टाईम झालेला, आणि आता सेकंड टाईम आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो. खूप मस्त वाटते. आणि आजच्या नवसामध्ये बाप्पाला बघा काही चूक झाली तर आम्हाला माफ कर, आणि मस्त वाटते. आणि श्री दर्शन झाला, चिकू पण घेतले, गावठी दिसले म्हणून चिकू घेतले, आणि गुळ पाहिजे होता, काळा. एवढं पण काळा नाही वाटत, तो काळा नाही वाटत ना. हा बघा, बघ मग. काळा पावडरचा, काळी पावडर मिळते काय? पिशव्या किती गोळा करतोस रे तू? आम्हाला एक वस्तू भेटली की आम्ही एकच वस्तूच्या मागे असतो. आणि आज पहिल्यांदा असं प्रयत्न तरी केलेला आहे की गॅलरीतून काही बाहेर टाकलं नाही, आतमध्ये घेऊन आलाय तो. आणि चमचा, भांडी, कपडे, खेळणी सगळी गॅलरीतून बाहेर. हे बघ खाऊ घे लवकर, कोणाला पाहिजे? हे बघ कोको. किती वाजले? 11:30 ना, 11:15. तो मस्त आमचा
पाली दर्शन गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. श्रीचा नवस पूर्ण झाला आणि मस्त मजा वाटली. मोदक मस्त गणपती बाप्पाच्या समोर ठेवलेले आहे. त्या ब्राह्मणांनी मस्त सपलाक पण सोडला. त्याच्यातून 11 मोदक तिथे ठेवले गणपतीजवळ आणि 11 मोदक आम्हाला रिटर्न दिले आणि छान झालेले मोदक मी खाल्ले. तुला आवडले का निकेश? मस्त झाले. आणि मस्त छोटासा ब्लॉग होता. खूप दिवसानंतर आज ब्लॉग केलेला. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचे ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. काय होतील आता होणार. सुरुवात झाली गणपती बाप्पा पासून. आता करू. डेली रुटीन निकेशला नाही आवडत. तेच पण बघू आम्ही करू. काय तू बोल सगळ्यांना बाय बाय कर. शेण बाय कर सगळ्यांना. बाय कर. फ्लँकिंग दिला सगळ्यांना. चल फ्लँकिंग दे आणि गुड नाईट कर. असं नाही बाळा. ते असं आले बापले. झोपलं पोलग झोपलं. लय नौटंकीगिरी. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग म्हणजे. तोपर्यंत बाय एव्हरीवन. बाय कर लवकर. बाय कर. अरे वा.